थांब रे. अगं असं नको बोलू ग. माझी मंजू मला हवी आहे. काय मला सुद्धा आपली ती सुखरूप माघारी हवी. पण आता तिला सुखरूप परत आणण्याचं काम एकच व्यक्ती करू शकते. कोण? सत्यदाजी. अगं मग बोलव त्यांना. फोन लाव. नाही बोलवणार. हमरे अगं असं का बोलते? अगं मागं तेच आपली मदत करायला आले होते ना. आपल्याशी बोलायला आले तेव्हा तूच त्यांना माघारी पाठवलंस. आणि नुसतं पाठवलं नाहीस तर अपमान करून परत पाठवलंस. एवढंच नाही तर तू आपल्या दीदीपासून त्यांना लांब राहायला सुद्धा सांगितलंस. आणि आता तिच्याचसाठी आपण त्यांच्याकडे मदत मागायची. हे तुला कितपत योग्य वाटतंय ग? मी नाही त्यांच्याशी काय बोलू शकणार. पण ऐक, मला काय वाटतंय, तू जर त्यांच्याशी बोललीस ना तर ते ऐकतील कदाचित. ते करतील आपली मदत. तू बोलशील त्यांच्याशी. तू फोन कर ना सत्यदाजींना. ठीक आहे. वाघमारे, तुम्हाला घरी जायचंय ना? मी जाऊ देईन तुम्हाला घरी. फक्त मला 10 मिनिटं द्या प्लीज. तुम्ही इथं बसा तोपर्यंत. शांत व्हा प्लीज. हॅलो. हॅलो सत्यजितराव. हा बोला. माझं एक काम होतं तुमच्याकडं. तुम्ही मला घरी येऊन भेटू शकता का? काय काम होतं? माझी मंजू मला परत हवे. मला तुमची मदत पाहिजे सत्यजितराव. तुम्ही घरी या ना मला भेटायला. मी विनंती करते तुम्हाला. ठीक आहे, ये तुम्ही. हा या तुम्ही. मी वाट बघते. वाघमारे, फक्त आज एकदा आणि हवं तर शेवटचा विश्वास ठेवा माझा. कारण मी हे सगळं ज्यासाठी करतोय ना त्याच साध्य होणार आहे. आणि आज जर हे साध्य नाही झालं ना तर मी स्वतः तुम्हाला घरी सोडेल. फक्त एकदा विश्वास ठेवा माझ्यावर. बलमा, लक्ष दे. आणि तुम्ही रे इथंच थांबा. मी लगेच येतो.